हॅलो गाइस, दिस इज विशाल नागपुरे। तर आज आपण बघणार आहे एक इम्पॉर्टंट टॉपिक, त्याचं नाव आहे डेमोक्रेसी वर्सेस रिपब्लिक। त्याला म्हणतो आपण लोकशाही आणि गणराज्य, याच्यामध्ये फरक काय आहे। भरपूर सारे विद्यार्थी जनरली याला एकच म्हटलं जाते, खूप जण म्हणतात जनरली की गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य, लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य, पण असं नाही। यात एक बेसिक डिफरन्स आहे आणि एक इम्पॉर्टंट डिफरन्स आहे, ते प्रत्येक भारतीय नागरिकाला माहिती असावं। कारण की जेव्हा आपण बघतो की भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश आहे, आपल्या देशामध्ये आपण रिपब्लिक डे जनरली, गणराज्य दिवस आपण जनरली साजरा करतो, तर आपल्याला या बेसिक डिफरन्स माहिती असायला हवा। तर आपण ते बघूया। आणि माझे तुम्हाला चॅलेंज सुद्धा आहे की आपले जे शिक्षक आहे घरचे, त्यांना यावर डिस्कस करा, कारण की या गोष्टी अशा आहे की या गोष्टी डिस्कस केल्या पाहिजेत। तर आपण बघूया सर्वात पहिले की या दोघात मेन डिफरन्स काय जनरली, ठीक आहे। तर सर्वात पहिला पण याच्यामध्ये असं आहे विद्यार्थ्यांना की जेव्हा मी रिपब्लिक किंवा मी गणराज्य जेव्हा म्हणत आहोत, किंवा मी डेमोक्रेसी किंवा लोकशाही जेव्हा म्हणत आहोत, तेव्हा याच्यामध्ये असं एक पॉईंट आहे की त्यात असं एक पॉईंट आहे की रिपब्लिक म्हणजे काय, तर आपण बघतो की गणराज्य लोकांचं राज्य, लोकशाही म्हणजे काय, लोकशाही लोकांचं राज्य। निरबोट सारखं मिनिंग जवळपास वाटते, पण लक्षात ठेवा दोघांचं मिनिंग जरी सारखं असलं पण त्यामध्ये इलेक्टेडची पद्धत, निवडणुकीची पद्धत थोडीफार वेगळी आहे, बाकी काही नाही। तर पहिले पॉईंट बघू याच्यामध्ये, जेव्हा पण मी रिपब्लिक म्हणत असतो तेव्हा सर्वात पहिला मान कधी पण आपण राष्ट्रपतीला द्यावा। हे का बरं हे आपण बघूया थोड्या वेळात। राष्ट्रपती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। आणि लोकशाही जेव्हा मी म्हणत असतो तर या ठिकाणी पंतप्रधान, त्याला पीएम जे म्हणतो आपण, त्याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे। का बरं आहे ते आपण जस्ट बघणार आहे। जसं आपण बघतो की गणराज्यामध्ये लोकांचं राज्य आहे, लोकांची निवडणुकीत सहभागी असतात, पण फरक असा आहे की राष्ट्र जी निवडणूक आहे हे लोकांमार्फत होते, ठीक आहे। याची पण निवडणूक लोकांमार्फत, ठीक आहे, पण याच्यामध्ये एक बेसिक पॉईंट असा आहे की जरी लोकांमार्फत दोघांची निवडणूक होत असली, पण एक बेसिक इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे लोकांमार्फत निवडणूक केली जाते आणि पीएम जो आहे हा प्रत्यक्षपणे। तर आपण जसं बघतो की 2024ला जे निवडणूक आहे त्या ठिकाणी डायरेक्ट आपण पीएम नेमणार आहोत, पण आपण कधी बघितलं का की आपण कधी राष्ट्रपतीला नेमतो? तर आपण काय करतो जनरली, आपण आमदार आणि खासदार, एमएलए आणि एमपीस यांची निवडणूक करतो आणि ते नंतर कोणाची निवडणूक करतात, राष्ट्रपती। म्हणजे राष्ट्रपतीचं असं आहे, जसं आपण झालो आपण कोणाला नेमतो, आमदार आणि खासदार लोकांना, बी, आणि कोणाला नेमतात नंतर राष्ट्रपतीला। तर अशा पद्धतीने लोकांचा सहभाग इनडायरेक्टली आहे, ठीक आहे। इंडियन पीपल इनडायरेक्टली सहभाग आहे लोकांचा याच्यामध्ये, ठीक आहे। नंतर या ठिकाणी असं आहे लोकशाहीमध्ये की आपण डायरेक्ट, जे ए म्हणजे कोण झालं, पीपल, आपला डायरेक्ट सहभाग कशामध्ये आहे, पीएम मध्ये, ठीक आहे। तर आपण त्या गोष्टी बघतो याच्यामध्ये की इनडायरेक्टली, अप्रत्यक्ष म्हणजे राष्ट्रपती, प्रत्यक्ष म्हणजे पीएम। तर जसं बघतो आपण की या ठिकाणी दोघांचं राज्य आलेलं आहे, पीएम सुद्धा प्रमुख असतात, राष्ट्रपती सुद्धा प्रमुख असतात। पीएम कार्यप्रमुख आहे आणि राष्ट्रपती जे आहे आपले ते नामधारी प्रमुख असतात। पण जेव्हा मी गणराज्य जेव्हा म्हणत असतो तेव्हा तुम्हाला एक पॉईंट असं समजलं पाहिजे की या ठिकाणी लोकांचं राज्य आलं आहे, पण कसं, जसं बघतो आपण की 26 जानेवारी 1950 जेव्हा मी हे डेट जेव्हा मी बोलत असतो तेव्हा एक डोक्यात एक गोष्ट आहे की संविधान या दिवशी इम्प्लिमेंट झालं होतं। तर मग संविधान इम्प्लिमेंट झालं म्हणून गणराज्य दिवस म्हणावं का? ते लक्षात ठेवा, खूप जण संविधान इम्प्लिमेंट झालं म्हणूनच गणराज्य म्हणतात। ते लक्षात ठेवा, त्याचा एक पॉईंट ठीक आहे, तो एक पॉईंट बनवून ठीक आहे, पण त्याच्यामुळेच त्याला गणराज्य म्हणता येत नाही। कारण की लोकांचे राज्य तेव्हा असेल जेव्हा आपण भारतातला प्रथम नागरिक आपण त्याला नेमू। म्हणजे एक लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950ला आपण देशाचा पहिला राष्ट्रपती नेमला आणि आपल्या मार्फत तो नेमला, कसा, अप्रत्यक्षपणे। आणि जर समजा मी माझा पहिला नागरिक नेमत आहोत तर माझी सत्ता आलेली आहे, म्हणून त्याला गणराज्य म्हटलं जाते। आणि हा बेसिक डायरेक्ट तुम्हाला क्लिअर सांगत आहे।
संविधान इम्प्लिमेंट झालं. आता कसं आहे, एक इन्सिडन्स असा आहे, कोइन्सिडन्स किंवा त्याला म्हणतो एक पॉईंट असा आहे की राष्ट्रपतीची पहिली नेमणूक आणि संविधान इम्प्लिमेंट एकाच दिवशी झालं, म्हणून खूप जण ते राष्ट्रीय सोडून देतात आणि संविधानाच्या मागे लागून येतात बिचारे. म्हणून या दिवशी राष्ट्रपतीला मान आहे. प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपती भवनावर झेंडा फडकवतात, पीएम नाही. पीएम फडकवतात त्याला व्हॅल्यू नाही आहे, पण व्हॅल्यू कोणाला आहे, राष्ट्रपतीला. का बरं? आता माझ्या सर्व खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. काय ते जसं आपण बघतो याच्यामध्ये की आता मला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असेल की रिपब्लिक, त्याचा प्रमुख व्यक्ती कोण, राष्ट्रपती. म्हणून आपण आपल्या देशामध्ये गणराज्य दिवशी राष्ट्रपतीला झेंडा फडकावायचा मान दिलेला आहे. हा पहिला पण क्लिअर आहे सर्वांना. का बरं? की तो प्रथम नागरिक आहे. या दिवशी आपण प्रथम नागरिक नेमला होता, म्हणजे आपली सत्ता आली होती. म्हणजेच कसं की जर समजा मी माझा पहिला नागरिक जर नेमत आहे तर ऑब्व्हियसली माझी सत्ता आलेली आहे. म्हणून कधी पण रिपब्लिकचा अर्थ राष्ट्राशी जोडला पाहिजे, ना की एकदम डायरेक्ट संविधानाशी. संविधानाचं तर ऑब्व्हियसली संविधानात सर्व गोष्टी आहेत, पण कधी पण मान राष्ट्रीय दिला पाहिजे. आणि नेक्स्ट पॉईंट असा आहे डेमोक्रेसी. याच्यामध्ये लोकांमार्फत प्रत्यक्षाने आपण पीएमला नेमतो. म्हणून तुम्ही जर बघा, लोकशाही हा शब्द आणि मॅक्झिमम पीएमच्या मुखामधून आपण जनरली बघत असतो, आणि या ठिकाणी पीपल आहे डायरेक्ट पीएमला नेमतात. तर हा बेसिक डिफरन्स आहे, टफ नाही आहे. फरक फक्त असा आहे की आपण काय केलेलं आहे की लहानपणापासून या गोष्टीवर कधीच विचार केला नाही की गणराज्य काय, लोकशाही काय. हा ठीक आहे, लोकांचं राज्य आहे ना, पण असं आहे. तर काय म्हटलं आपण, एक बेसिक कंक्लुजन काय निघालं, गणराज्यामध्ये लोकांचा सहभाग असते पण अप्रत्यक्षपणे, आणि लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग असते पण कसा, प्रत्यक्षपणे. हा एक सिंपल कन्सेप्ट आहे आपल्या डेमोक्रेसी आणि रिपब्लिकचा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. असेच खूप सारे व्हिडिओ आपण बघणार आहे विद्यार्थ्यांनो. आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा. ठीक आहे, थँक्यू.